बातमी ती हिंगोलीच्या मसोड गावामध्ये बोगस खताचा साठा जप्त करण्यात आलाय। जिप्सम नावाचं शेकडो क्विंटल खत कृषी विभागानं पकडलंय। मसोड गावामध्ये खताचा मोठा साठा पकडला गेलाय। कृषी विभागानं पकडलेल्या खताचा ट्रक पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलाय। आपण बघतोय हिंगोलीतून बातमी समोर येते। हिंगोलीमध्ये बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आलाय। हिंगोलीमधल्या मसोड गावामध्ये कृषी विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। या ठिकाणी जिप्सम नावाच्या खताचा शेकडो क्विंटल खताचा साठा जप्त करण्यात आलाय। कृषी विभागानं हिंगोलीतल्या मसोड गावामध्ये ही कारवाई केली आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देतात हिंगोलीचे आमचे प्रतिनिधी संदीप नागरे। संदीप, आपण बघतोय की कृषी विभागाने या ठिकाणी महत्त्वाची आणि मोठी कारवाई केली आहे। काय अधिकची माहिती आहे? पाहिलं तर हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड गावामधलं जिप्सम नावाचं जे खत आहे त्याचा अख्खा ट्रकच आता कृषी विभागाने ताब्यात घेतलेला आहे। हे जिप्सम नावाचं जे खत आहे कुठेही पेरणीसाठी त्याचा उपयोग होत नाही, मात्र ऐन खरीपाच्या हंगामाच्या 15 दिवस आधी हे खत नेमकं कशासाठी आणलं होतं? धक्कादायक म्हणजे हे खत ज्या विक्रेत्याने आणलं त्याच्याकडे कुठलीही परवानगी नाहीये किंवा कृषी विभागाची कोणतीही मान्यता नसलेलं हे खत आहे आणि त्यामुळे आता कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे खत नेमकं कुणाच्या मालकीचं आहे? नक्कीच, धन्यवाद संदीप दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय हिंगोलीमध्ये बोगस खतांचा साठा जप्त करण्यात आलाय।